नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एएसओ मुख्य 2018 जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत, त्याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त ₹999 असेल. बॅचमध्ये बघा, तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण काय केले बघा, एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघून घेऊ आपण. पहा, कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेली उदाहरणे अभ्यासा आणि आय स्टँड या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा. नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम वापरा. ठीक आहे बघा, उदाहरणे काय काय दिले बघा. PALOKO कायसाठी वापरले? आय सीट साठी. आणि PALOTU वापरले कायसाठी? सी सीट साठी. तर बघा, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? बघा, सीट इथं पण आहे, इथं पण आहे. बरोबर आहे का नाही? दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतंय बघा? PALO आणि इकडं PALO. म्हणजे बघा, शेवटच्या अक्षराचा जो कोड आहे तो कुठं दिलाय? त्यांनी सुरुवातीला दिलेला आहे. ठीक आहे बघा. इथं जरी बघितलं आपण बघा, दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला बघा? बघा, इथं काय दिसतंय? शी दिसतंय. बरोबर आहे का? इथं शी आहे, इथं पण शी आहे. बघा, आता दोन्हीमध्ये कॉमन काय दिसते बघा? TU आणि TU. म्हणजे बघा, शी सुरुवातीला दिले तर त्याचा कोड कुठे दिलाय बघा? शेवटला दिले. TU. बरोबर आहे का? बघा, मग आपल्याला विचारलंय का बघा त्यांनी? तर आय स्टँड या अभिव्यक्तीचा संकेत निवडायचा आपल्याला. मग आय स्टँड साठी काय असेल बघा? आय स्टँड. मग आयचा कोड काय इथं लिहायचा आणि स्टँडचा कोड इथं लिहायचा. ठीक आहे बघा. आय साठी कोड काय दिसतोय बघा? KO. KO कुठे येईल बघा? इथं KO. आणि स्टँड साठी काय कोड दिसतोय बघा? स्टँड साठी KARO. म्हणजे इकडं KARO. म्हणजे उत्तर काय असेल? KARO. कुठे दिसतंय बघा? KARO. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिलोगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? सत्यविधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष अभ्यासा आणि निष्कर्षांचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. चला, विधान काय दिले बघा? बहुतेक कमानकर लेखक आहेत. बहुतेक म्हणजेच काय? जास्तीत जास्त असतील पण पूर्ण नसतात. म्हणजे जसं आपण डायग्राम काढताना काही प्रमाणात दाखवतो त्याप्रमाणे बघा. बहुतेक कमानकर लेखक आहेत. इकडे कसं दाखवायचं आहे? कमानकर, बहुतेक कमानकर म्हणजे काही कमानकर काय आहेत? तर लेखक आहेत. चला परत पुढे काय दिले बघा? एकही लेखक चालक नाही. बघा, एकही लेखक चालक नाही. खाली काय म्हटले बघा? सर्व चालक कमानकर आहेत. बघा, आता शेवटचं वाक्य आधी आधी आपण बघू बघा. सर्व चालक कमानकर आहेत. बघा, सर्वच्या सर्व चालक काय म्हटलंय तुम्हाला? सर्वच्या सर्व चालक कमानकर आहेत. म्हणजे कमानकराच्या सर्कलच्या आतमध्ये चालक आहे. आणि आता 2 नंबरचं वाक्य होतं. काय दिलंय बघा? एकही लेखक चालक नाही. बघा, एकही लेखक चालक नाही. म्हणजे लेखकाचा आणि चालकाचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. तेव्हा हे झाले. ह्याला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम. बघा, आता निष्कर्ष कसे दिलेत बघा. निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचा. होकारार्थी आहेत का नकारार्थी आहेत? बघा, आहेत, आहेत आणि नाहीत. म्हणजे एक निष्कर्ष तुमचा नकारार्थी. तर बघा, स्टँडर्ड डायग्राम वरून जे निष्कर्ष निघतात बघा. होकारार्थी वाक्याचा निष्कर्ष काढताना आपल्याला पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करण्याची गरज नसते. फक्त एवढ्या एका डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष चेक करू शकतो. बघा, आधी होकारार्थी निष्कर्ष चेक करा. काय दिले बघा? काही लेखक कमानकर आहेत. बघा, काही लेखक कमानकर आहेत. काय आहेत बघा? लेखकाचा हा जो पार्ट आहे तो कमानकर आहे. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे पहिलं काय झालं? बरोबर झालं. काही लेखक कमानकर आहेत. बघा, 2 नंबरला काय दिले बघा? सर्व कमानकर चालक आहेत. बघा, सर्वच्या सर्व कमानकर चालक आहेत का? नाही. कमानकराच्या आतमधला हा जो काही एवढा पार्ट आहे तो काय आहे? तर चालक आहे. त्यामुळे सर्व कमानकर चालक आहेत का? नाही. हे काय झालं? चूक झालं. बघा, आता नकारार्थी निष्कर्ष जो असतो तो जर ह्या स्टँडर्ड डायग्राम वरून जर बरोबर आला तरच मग तुम्हाला पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करावं लागते. जर ह्याच्यामध्ये जर चुकला तर मग तो चुकीचा असतो. तरी पण बघा आपण काय दिले बघा? एकही चालक लेखक नाही. बघा, एकही चालक लेखक नाही. बघा, चालकाचा लेखाचा काही संबंध नाही. बरोबर आहे का नाही? इथं बघा, आणि इथं आपल्याला काय दिले बघा? एकही लेखक चालक नाही. याचा अर्थ काय? एकही चालक लेखक नाही. त्याच्यामुळे इथं जरी नकारार्थी वाक्य असेल आणि जरी ते बरोबर आलेलं असेल तर ते आता बघा, ते काय तर 100% बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला शक्यता डायग्राम काढून चेक करण्याची गरज नाही. ठीक आहे बघा. एकही चालक लेखक नाही. हे काय ते बघा? तर बरोबर आहे. म्हणजे इथं बघा आपले निष्कर्ष कुठले कुठले आले? 1 आणि 3 नंबरचा. कुठं दिसतंय बघा याच्यामध्ये? फक्त 1 व 3 तर्कसंगत म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता असे मोठे प्रश्न आले, सुरुवातीला काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायचा. मग नेमकं प्रश्न तुम्हाला कशावरती, निष्कर्षावरती आहे, गृहीतकावरती आहे का युक्तिवादावरती. काय दिले ह्याच्यामध्ये बघा, पुढील युक्तिवादातील तर्क विचार अभ्यासा आणि त्या तर्काशी सारखेपणा असलेल्या सर्वात जवळचा पर्याय निवडा. तर बघा आता युक्तिवाद आहे, युक्तिवादामध्ये मग तुम्हाला काय करायचं बघा, तर याच्याशी साधर्म्य म्हणजे सारखी शब्दरचना असणारा तुम्हाला याच्यावर पर्याय निवडायचा. तर कारण बघा युक्तिवादामध्ये आणखी असतं, युक्तिवाद दुबळा करणार एक तुम्हाला प्रश्न विचारते. जिथं तुम्हाला काय विचारले, तर युक्तिवादाच्या सर्वात जवळचा पर्याय निवडा. ठीक आहे बघा. तर पहिलं युक्तिवाद वाचून घ्या. काय दिले बघा, अंजुला चित्रपट पाहायला जाणे परवडत नाही. ठीक आहे बघा, अंजुला चित्रपट पाहायला जाणे परवडत नाही. नाटकाचा आनंद लुटण्यासाठी तिकीट खरेदी करणे अधिक खर्चिक आहे, म्हणून तिला ते देखील परवडत नाही. थोडक्यात काय बघा, चित्रपट पाहायला जाणे परवडत नाही कारण की ते महाग असणार आहे, आणि नाटक पाहायला पण परवडत नाही का, ते तर त्याच्यापेक्षा जास्त महाग. बघा मग आता इथे काय दिले बघा, ह्याच्यासारखी शब्दरचना पुढे जेवढे बघून घ्या. पहिले काय दिले बघा, चहात कॅफेन असल्यामुळे जर संध्याकाळी 6:30 नंतर चहा प्यायल्यास अंजुला रात्री झोप लागत नाही. ठीक आहे बघा. परत पुढे काय दिले बघा, चहाशी तुलना केल्यास कॉफीत अधिक कॅफेन आहे, म्हणजे अंजू संध्याकाळी 6:30 नंतर कॉफी देखील पिऊ शकत नाही. बघा सेम आहे बघा, चित्रपट पाहायला जाणे परवडत नाही आणि ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय दिले बघा, हा नाटक तर त्याच्यापेक्षाही जास्त महाग असल्यामुळे ते परवडत नाही. इथं पण सेम आहे बघा, चहामध्ये कॅफेन असल्यामुळे चहा पिऊ शकत नाही आपण, आणि चहापेक्षा जास्त कॅफेन कॉफीमध्ये असतं, त्यामुळे ते देखील आपण पिऊ शकत नाही. म्हणजे बरोबर ह्याला साधर्म्य साधणारी शब्दरचना कशामध्ये, ऑप्शन नंबर 1 मध्ये. तात्पुरता आपण ह्याला टिक मार्क करून ठेवू. बघा चला ऑप्शन नंबर 2 बघा, काय दिले, वडिलांनी वाढदिवशी दिलेली गोष्टीचे पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी लागणारी पुरेशी चिकाटी अंजूकडे नाही. तिला तिच्या आईने दिलेली कादंबरी वाचायला देखील त्याहून जास्त चिकाटी लागते, म्हणून ती तेही पुरे करू शकत नाही. बघा ह्याच्याशी रिलेटेड बघा, बरोबर ह्यासारखी शब्दरचना 2 मध्ये पण वाटते आपल्याला, बरोबर आहे की नाही. पण प्रश्नात काय दिलं असतं बघा, सर्वात जवळचा पर्याय निवडा. म्हणजे जेव्हा 1 आणि 2 नंबर जरी तुम्हाला वाटत असलं पर्यायामध्ये, तर या 1 आणि 2 मध्ये जास्त बरोबर कुठलं वाटतं आपल्याला, 1 नंबर वाटते, बरोबर आहे का. तरी पण 3 नंबर बघा, अंजूला केळे आवडत नाही. या आईस्क्रीम मध्ये केळे व बदाम आहेत, म्हणून अंजूला तेही आवडत नाही. बघा इथं कसं पाहिजे होतं, अंजूला केळे आवडत नाही आणि तिला बघा परत पण बदाम आवडते की नाही ते त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे बरोबर येत नाही. आणि 4 नंबर बघा, बागेपर्यंत चालत जाणे अंजूसाठी खूपच दूरचे आहे, त्याऐवजी चौपाटी जवळ आहे, म्हणून ती तेथे जाण्यास प्राधान्य देईल. त्यामुळे हे 4 नंबर काय चूक येते बघा. त्या शब्दरचनेला कुठले कुठले दिसतात बघा, 1 आणि 2 नंबर दिसते, आणि ह्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त जवळचा कुठला वाटते, आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नातेसंबंध चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. ठीक आहे बघा, संभाषणावरचे जे टाईप असतो आपलं त्याच्यावरचा क्वेश्चन दिला आहे. त्याच्यामध्ये काय दिले बघा, त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे, त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय. तर बघा ह्याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या, इथं बघा 3 व्यक्ती आहेत, समजा ए, बी आणि सी आहे. तर बघा बीचं नातं बघा, बघा समजा बी हा ए चा भाऊ असेल, समजा ए चा भाऊ आहे, आणि हे समजा बी हा सी चा वडील आहे. तर बघा इथं बी हा ए चा भाऊ आहे आणि बी हा सी चा वडील आहे. तर या ठिकाणी बघा, भाऊ म्हणणारी व्यक्ती आणि वडील म्हणणारी व्यक्ती ही एकच असते. म्हणजे एकाच व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबरोबर वेगवेगळं असतं, ते इथं त्यांनी सांगितलेलं असतं आपल्याला. मग बघा ते आपल्याला काढायचं असतं. बघा आता ह्याच्यामध्ये बघा, वाक्य तुम्हाला तोडायचं कळलं पाहिजे. कसं लक्षात घ्या आता बघा, त्याच्या भावाचे वडील हे, बघा आता हे काय म्हटले बघा, माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. ठीक आहे बघा. तर आता बघा, त्याच्या भावाचे वडील ही वडील म्हणणारी व्यक्ती आणि एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे वडील म्हणणारी व्यक्ती आणि मुलगा म्हणणारी व्यक्ती, म्हणजे वडील आणि मुलगा ही व्यक्ती एकच असते. या एकाच व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबरोबर त्यांनी दिलेलं आहे. आता त्या बघा सुरुवात कुठनं करायची, तर जे वाक्य मोठे आपलं बघा, माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे, जे वाक्य मोठं आहे ना ते आधी सॉल्व्ह करायचं, मग दुसरं वाक्य सॉल्व्ह हे करायचं. बघा आता काय दिले बघा, नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, स्त्री म्हणते. ठीक आहे बघा, बरं म्हणजे थोडक्यात काय, मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर एक स्त्री आहे. ठीक आहे बघा, काय म्हटले, बघा काय म्हणते, त्याच्या भावाचे वडील म्हणजे कोणाच्या, आदित्यचा परिचय करून देते, बरोबर आहे का ते. बघा आता माझ्या म्हणजे वाक्य मोठं कुठले बघा, माझ्यापासून सुरुवात करायची आपल्याला. माझ्या म्हणजे कोणाचं, मी म्हणजेच कोण आहे, तर ती स्त्री आहे. स्त्री काय म्हणते बघा, माझ्या आजोबांचे. बघा आजोबा म्हणजे कोण झाले बघा, एक तर आईचे वडील किंवा वडिलांचे वडील. बघा हे ती झाली स्त्री. म्हणजे मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर ती स्त्री आहे. माझ्या आजोबांचे, आजोबा म्हणजे क्वेश्चन मार्क का केला मी इथं, आईचे वडील आहेत किंवा वडिलांचे वडील आहेत आपल्याला आणखी माहित नाही. बघा माझ्या आजोबांचे
एकुलता एक मुलगा म्हणजे बघा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे इथं कोण आला, तिचे वडील आले. माझ्या आजोबांचा मुलगा, एकुलता एक मुलगा, इथं स्टार करून ठेवा लगेच. आता ह्या व्यक्तीबद्दल आपण सांगतो, ही व्यक्ती कोण आहे, तर बघा त्याच्या भावाचे वडील, म्हणजेच कोणाचे, आदित्यच्या भावाचे वडील, म्हणजेच आदित्यचे पण वडील. ही व्यक्ती कोण आहे, तर आदित्यचे वडील आहेत. मग इथं आदित्य दाखवा. ही व्यक्ती कोण झाली बघा, इथं आदित्य आणि आदित्यचे वडील. बघा आदित्यची बहीण झाली ती स्त्री, आणि स्त्रीचे वडील म्हणजेच आदित्यचे पण वडील झाले. भाऊ बहीण असल्यामुळे आपण काय करतो, इकडं इज इक्वल टू साइन देऊन टाकतो, आणि पुरुषाला चौकोन करतो, स्त्रीला त्रिकोण करतो. बघा आदित्यचे बघा आदित्य ही व्यक्ती आदित्यचे वडील आहे का, आहे बघा. माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा, हे कोण आहे, तर आदित्यच्या भावाचा, बघा आदित्यच्या भावाचे वडील म्हणजे कोण, आदित्यचे वडील, आदित्यचे वडील आहेत ही व्यक्ती. बघा मग आता काय म्हटले बघा, तर त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय, कोणाचे म्हटले बघा, त्या स्त्रीचे कोणाशी, आदित्यशी. आता नातेसंबंधामध्ये जिथं चे असतो ना, ते नातं सांगायचं असतं, त्यामुळे चेचं आपल्याला जेंडर कधी पण माहित असलं पाहिजे. आता इथं चेचं आपल्याला जेंडर माहिती आहे, ती कोण आहे, तर स्त्री आहे. बरं आता शी पासून चे कडे जायचंय बघा, चे कोण आहे आदित्यची, तर बघा बहीण आहे. म्हणजे इथं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता हा पण प्रश्न मोठा आला. ठीक आहे, लॉजिकली प्रश्न असतो बघा. काय दिले बघा, निवडीसाठी माहिती पत्रकात 500 प्रती छापण्यासाठी उपलब्ध असलेल्या किमतीच्या 2 रचना उपलब्ध आहेत, त्या पुढील प्रमाणे. बघा एक सर मध्ये काय दिले बघा, संख्येचा विचार न करता प्रत्येक माहिती पत्रकाची समान किंमत विचारात घेणे. आपल्याला बघा 500 प्रती छापायचे. ठीक आहे बघा, आणि काय म्हटलं याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये 2 रचना आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. पहिली रचना काय म्हणते बघा, संख्येचा विचार न करता प्रत्येक माहिती पत्रकाची समान किंमत विचारात घेणे. म्हणजे आपण कसं करतो बघा, जर जास्त क्वांटिटी जर छापायची असेल तर किंमत कमी करतो, बरोबर आहे. समजा एखाद्या वस्तूची किंमत जर ₹1 असेल आणि जर आपल्याला जास्त छापायची असतील तर आपण काय करतो, 80 पैशामध्ये करू शकतो, 90 पैशामध्ये करू शकतो. तर सुरुवातीला काय म्हटले बघा, तर संख्येचा विचार न करता आधी वस्तूची किंमत ठरवायची. ठीक आहे बघा, संख्येचा विचार न करता प्रत्येक माहिती पत्रकाची समान किंमत विचारात घेणे. परत पुढे काय दिले बघा, सुरुवातीला निश्चित केलेली किंमत विचारात घेऊन नंतर प्रत्येक माहिती पत्रकासाठी एक्स रचनेपेक्षा कमी किंमत विचारात घेणे. बघा एक्स काय म्हणते, सुरुवातीला संख्या न विचारात घेता आपण एका वस्तू त्या प्रत्येक प्रतीची किंमत ठरवणे. आणि वाय काय म्हणते बघा, तर आता सुरुवातीला निश्चित केलेली काय किंमत विचारात घेऊन नंतर प्रत्येक माहिती पत्रकासाठी एक्स रचनेपेक्षा कमी किंमत विचारात घेणे. म्हणजे समजा इथं जर समजा आपण ₹1 ठरवले असेल एका प्रतीची किंमत, तर आता त्याच्यापेक्षा कमी किंमत ठरवायची का, कारण क्वांटिटी जास्त आहे, 500 प्रती छापायची आपल्याला. बरं आता काय म्हटले बघा, वरील प्रमाणे सर्वात कमी खर्चिक किंमत रचना निश्चित करण्यासाठी पुढे दिलेल्या माहिती संचातील एकाची निवड करा. तर बघा आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये प्रती छापायचे, तर ह्याच्यामध्ये कुठली माहिती आपण घेऊ शकतो. पहिले काय दिले बघा, 200 माहिती पत्रकांची दोन्ही किंमत रचना वापरून किमती दाखवणारे उदाहरण. बघा आपल्याला 500 छापायचे, त्यामुळे 200चा काय विषय घ्यायची गरज नाही. पण 2 नंबर काय म्हटले बघा, एक्स रचना वापरून दर माहिती पत्रकाची किंमत आणि वाय रचना वापरून सुरुवातीची किंमत. बघा सुरुवातीची किंमत कुठे येणार आहे बघा, तर एक्स मध्ये येणार आहे, नंतरची किंमत ही कशामध्ये येणार आहे, तर वाय मध्ये येणार आहे. ठीक आहे बघा, त्याच्यामुळे हे चुकतंय. चला 3 नंबर काय बघा, एक्स रचना वापरून एक माहिती पत्रकाची किंमत आणि वाय रचना वापरून 2 माहिती पत्रकाची किंमत. ठीक आहे बघा. बरं आणि शेवटी काय दिले बघा, उपलब्ध असलेल्या एक्स व वाय रचना वापरून छपाईसाठी समान किमतीची देयके असलेल्या माहिती पत्रकाची संख्या. म्हणजे बघा एक्स व वाय दोन्ही वापरून आपण किंमत करू शकतो. एक्स मध्ये काय म्हटलंय, सुरुवातीला प्रत्येक संख्येचा विचार न करता किंमत ठरवायची, आणि वाय मध्ये परत काय म्हटलंय बघा, तर एक्स पेक्षा कमी किंमत ठरवायची परत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण एक्स आणि वाय दोन्हीचा विचार करून किंमत कमी करू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर काय निघेल बघा, 4 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका बसमधून काही व्यक्ती प्रवास करत आहेत. 6 व्यक्ती तमिळ बोलतात, 15 व्यक्ती हिंदी बोलतात आणि 6 व्यक्ती गुजराती बोलतात. बघा तर 3 सर्कलची आपण डायग्राम काढून येतो, आपल्याला हे करावं लागलं, कारण 3 भाषा त्यांनी दिल्या. ठीक आहे बघा, बघा 1 2 आणि 3. बघा 6 तमिळ बोलणारे किती आहेत, तर 6 आहेत. तमिळ बोलणारे झाले 6, परत हिंदी बोलणारे झाले 15, हिंदी बोलणारे झाले 15 आणि गुजराती बोलणारे झाले 6. ठीक आहे बघा, चला काय दिले बघा, त्या गटात काही व्यक्ती उल्लेखलेल्या इतर भाषाही बोलतात. जर गटातील 2 व्यक्ती, बघा आता इथं काय म्हटले बघा, जर त्या गटात काही व्यक्ती उल्लेखलेल्या इतर भाषाही बोलतात.
पण इथं आपल्याला फक्त 3 भाषांना फोकस करायचं. ही शब्द आपल्याला, ही वाक्य फक्त आपल्याला कसं असतं दिशाभूल करण्यासाठी दिलेलं असतं. काय दिले बघा, जर गटातील 2 व्यक्ती 2 भाषा बोलत असतील आणि एक व्यक्ती 3 भाषा बोलत असेल. बघा आता तिन्ही भाषा बोलणारे व्यक्ती किती आहेत बघा, एक आहे. तिन्ही भाषा बोलणारा व्यक्ती एक आहे. बरोबर आहे का? आणि लक्षात घ्या कसं असतं, आता इथं काय दिलंय बघा, गटातील 2 व्यक्ती 2 भाषा बोलतात आणि गटातील एक व्यक्ती 3 भाषा बोलतो. ठीक आहे बघा. तर बघा आपण ज्यावेळेस आपल्याला 3 व्यक्ती बोलणारी भाषा इथं आपण सुरुवातीला मांडतो कधी पण. बघा आणि बघा कसं असतं, हिंदी आणि गुजराती बोलणारे जर आपल्याला त्यांनी समजा 5 व्यक्ती म्हटले असतील. कुठले हिंदी आणि गुजराती बोलणारे 5 व्यक्ती, बघा हे 2 भाषा बोलणारे जर 5 असतील ना, तर आपण काय करतो, हे 1 अधिक इथं 4 मांडत असतो. पण कधी ज्यावेळेस प्रॉपर 2 भाषांचा त्यांनी उल्लेख केलेला असतो, म्हणजे वा हिंदी आणि गुजराती बोलणारे, हिंदी आणि तमिळ बोलणारे, तमिळ आणि गुजराती बोलणारे. तर या प्रश्नामध्ये बघा कसं असतं, 2 व्यक्ती 2 भाषा बोलत असतील. 2 व्यक्ती 2 भाषा बोलतात त्याचा अर्थ काय बघा, ते जे 2 व्यक्ती ना, ते प्रॉपर 2च भाषा बोलणारे असतात. बघा मग थोडक्यात काय आहे? बघा हा एवढा पार्ट, हा बघा इथला पार्ट आणि हा इथला पार्ट, ह्याची सगळ्यांची मिळून बेरीज किती आहे बघा, 2 आहे. म्हणजे 2 भाषा बोलणारे किती आहेत? तर 2च व्यक्ती आहेत. त्यामुळे ते बघा ते 2 व्यक्ती तात्पुरते कुठेतरी मांडून घ्या, कारण की आपल्याला कन्फर्म माहित नाही. ते 2 व्यक्ती तमिळ हिंदी बोलतात, हिंदी गुजराती बोलतात का तमिळ गुजराती बोलतात. तात्पुरता ह्याच्या एका ठिकाणी कुठेतरी मांडून टाका. ते 2 व्यक्ती कोण आहेत? तर 2 भाषा बोलणार आहेत आणि एक व्यक्ती 3 भाषा बोलणार आहे. ठीक आहे बघा. 1 आणि अधिक 2 ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये करायचं नाही. बरं आता ह्याच्यावरून काय करायचं बघा, सर्कल पूर्ण करून घ्या बघा. हिंदीच्या सर्कलमध्ये किती जण आले पाहिजे? 15 जण बघा. 2 आणि 1 3, 3 आणि 12 15. ठीक आहे बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. परत बघा 1 आणि इकडे 5 6. बरं आता ह्याच्यामध्ये बघा हे जे आकडे आले तुमचे 12 3 6, म्हणजे फक्त हिंदी बोलणारे 12, फक्त तमिळ बोलणारे 5 आणि फक्त गुजराती बोलणारे 3 आपण असं म्हणायचं नाही. फक्त काय ह्याच्यामधनं आपण एकूण व्यक्ती किती होते ते सांगू शकतो. पण फक्त एक भाषा बोलणारे किती, म्हणजे फक्त हिंदी बोलणारे, तमिळ बोलणारे आणि फक्त गुजराती बोलणारे किती हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. फक्त काय बघा, तिन्ही भाषा बोलणारा 1 जण आहे आणि 2 भाषा बोलणारे 2 जण आहेत. ठीक आहे बघा, हे 3 जण झाले. बरं आता ह्याच्यामधनं बघा हे 5 12 आणि हे 3 हे फक्त आपण आकडे कशासाठी घेतलेत, तर एकूण व्यक्ती किती आहेत तेवढे बघण्यासाठी. म्हणजे फक्त हिंदी बोलणारे 12 म्हणायचं नाही. ठीक आहे बघा. बरं आता काय निघते पाहिजे म्हणजे एकूण किती आहे बघा, ह्या सर्कलमध्ये किती आले? 15 आले. 15 आणि 5 20 आणि 3 झाले 23. म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले बघा, एकूण व्यक्ती झाले एकूण इथं किती? 23. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा युक्तिवादावरचा प्रश्न आहे. ठीक आहे बघा, आधी प्रश्न वाचून घ्या काय दिले बघा याच्यामध्ये. वरील युक्तिवाद दुबळा करणारे सर्वाधिक योग्य विधान निवडा. बघा पाठीमागच्या युक्तिवादामध्ये आपण काय बघितलं होतं, तर बघा युक्तिवादाशी सारखी शब्दरचना असणारा आपल्याला पर्याय निवडायचा. या ठिकाणी आपल्याला युक्तिवादाला दुबळा करणार म्हणजेच काय, ह्या युक्तिवादामध्ये जी काय तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या माहितीला विरोध करणारं वाक्य म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून निवडायचं असतं. ठीक आहे बघा. बरं आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये बघा, जर मुले वर्गात एका ओळीत बसलेली असतील तर अध्यापिका त्यांच्यासाठी काही स्पष्टीकरण करत असताना ती सर्वांशी नेत्र संपर्क साधू शकते. ठीक आहे बघा. कुठं म्हटलंय बघा, ओळीत बसले असताना, एका ओळीमध्ये बसले असताना. हा, जर मुले नेहमीच टेबलाभोवती गट करून बसत असतील तर असे करणे शक्य होत नाही. बघा जर मुले एका लाईन मध्ये बसले असतील तर बघा शिक्षक जो आहे ना, तर तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊ शकतो. मग त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो. पण सर्कलमध्ये जर असेल ना तर असं करता येऊ शकत नाही प्रत्येक विद्यार्थ्याकडे. का? तरी बघा विद्यार्थ्यांचा चेहरा कुठं असणार आहे? सेंटरकडे असणार आहे. बरोबर आहे की नाही? समजा इथं शिक्षक बसलेला असेल तर ह्या व्यक्तीकडे ती बघू शकत नाही. बरं आता पुढे काय दिले बघा, शिवाय मुले जेव्हा मान वर करतात तेव्हा त्यांना अध्यापिका दिसण्याऐवजी समोरचे मूल दिसते आणि बोलण्याचा मोह होतो. म्हणजे कशामध्ये बघा, तर सर्कलमध्ये बसले असतील तर. ठीक आहे बघा. परत ओळीत बसल्यामुळे मुलांना अधिक एकाग्रतेने काम करता येत असल्यामुळे ही शाळेची प्रमाणित बैठक रचना असायला हवी. म्हणजेच बघा ओळीत बसल्यामुळे कसं होतं, शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला येतं असं त्यांचं म्हणणं येते. त्यामुळे तीच बैठक व्यवस्था योग्य आहे. ठीक आहे बघा. बरं आता ह्या युक्तिवाद आपल्याला दुबळा करायचा आहे. त्याच्यामधलं पर्याय काय दिले बघा, टेबलांपेक्षा डेस्कच्या ओळी वर्ग खोलींची अधिक जागा व्यापत नाहीत. बघा इथं ही वाक्य दुबळा करते का नाही, ही वाक्य सपोर्ट करते. काय म्हणते, तर बघा टेबलांपेक्षा डेस्क जे आहेत ना, डेस्कच्या ओळी काय वर्ग खोलींची अधिक जागा व्यापत नाहीत. ठीक आहे, जागा कमी व्यापतात म्हटले. काय ओळी केल्यानंतर मग थोडक्यात काय त्याला सपोर्ट केलेला नाही. 2 नंबरला काय म्हटलंय बघा, परस्परवाद्यांच्या युक्तिवादानुसार ओळीत बसलेल्या सर्व वर्गाला शिकवणे सर्वात उत्तम आहे. बघा थोडक्यात त्या ओळीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे उत्तम आहे. थोडक्यात त्या ओळीलाच त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे.
म्हणजे ग्रुप सर्कलमध्ये बसताना त्यांनी प्राधान्य दिलेलं नाही, त्यामुळे हे पण सपोर्ट करते. 3 नंबर काय दिले, ओळीत बसली काय आणि गटात बसली काय, काही मुलांना लक्ष सहज विचलित होते. ठीक आहे बघा. आता 4 नंबर काय दिले बघा, 4 ते 7 गटात बसणे ज्ञान रचना करण्यासाठी आवश्यक असते. बघा आता हे 4 नंबरचं जे वाक्य आहे ते कशाला प्राधान्य देते बघा, तर गट अभ्यासकाला, मग थोडक्यात काय ग्रुप डिस्कशनला. बघा काय म्हटलंय, 4 ते 7 गटात बसणे ज्ञान रचना करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजे ओळीपेक्षा जास्त प्राधान्य कशाला दिले ह्या 4थ्या नंबरच्या वाक्यामध्ये, ग्रुप डिस्कशनला, म्हणजे गट गट अभ्यासकीला. त्याच्यामुळे हे जे 4 नंबरचं वाक्य आहे ना, तर ते ह्याला काय करतं, दुबळा करते. म्हणून ऑप्शन नंबर काय असेल आपला 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा चला काय दिले बा प्रश्नामध्ये, आपल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून अनौपचारिकरित्या विविध कौशल्य शिकावीत असे श्रीमती कविता यांना वाटते. यामुळे जरी त्या जोडी सहभाग कामासाठी प्रत्येकाने जोडीदार निवडण्याची मुभा देत असल्या तरी कोणतीही जोडी सलगपणे 4 पेक्षा अधिक दिवस काम करणार नाही हे त्या पाहतात. म्हणजे बघा विद्यार्थी काय करतात, आपल्याला 2-2 जोड्यांनी मुलांनी काम केलं पाहिजे, पण 4 दिवसापेक्षा कुठल्या जोडी काम करणार नाही. ठीक आहे बघा. बरं आता सलगपणे 4 पेक्षा अधिक दिवस काम करणार नाहीत हे त्या पाहतात. आता एडल व राही यांनी मिळून रांगेने 4 दिवस काम केले. कुणी, एडल आणि राहीने. एडल आणि राहीने किती दिवस काम केले बघा, तर 4 दिवस काम केले. चला परत काय म्हटले बघा, कला व हमीद यांनी सतत 3 दिवस काम केले. कला आणि हमीद यांनी 3 दिवस काम केले. फक्त काय म्हटले बघा, 4 दिवसांपेक्षा जास्त कुठल्या जोडीचं काम नाही केलं पाहिजे. ठीक आहे बघा. बरं पुढं, बरं आता कला व एडल यांनी जोडी कामाच्या आधीच्या फेरीत एकत्र काम केले. बरं आता फेऱ्या कशात बघा, आत्ताच्या फेरीमध्ये हे दोघं काम करतात. ठीक आहे बघा, एडल राही आणि कला आणि हमीद. ठीक आहे बघा. आणि आता काय म्हटले बघा, कला व एडल यांनी जोडी कामाच्या आधीच्या फेरीत एकत्र काम केलेले असल्याने श्रीमती कविता या लगेचच त्यांची जोडी बनवायची नाही. कुणी, कला आणि एडलने. इथे कला आणि एडल करा, कला आणि एडलने आधी काम केलेलं त्यांनी. ठीक आहे बघा. बरं आता राही बरोबर काम करायला योग्य विद्यार्थी निवडा. बघा राही बरोबर आता काम करायला कुठला विद्यार्थी घेऊ शकतो आपण, बघा राही बरोबर. ठीक आहे बघा. आता राहीने बघा फक्त एडल बरोबर काम केलेले. ठीक आहे. राहीने हमीद बरोबर काम केलं नाही, राहीने कला बरोबर पण काम केलं नाही. म्हणजे बघा राही इकडे हमीद पण येऊ शकते आणि इकडे राही कला बरोबर पण काम करू शकते. बघा ठीक आहे, राही कला बरोबर पण काम करू शकते. बघा आता ह्याच्यामध्ये उत्तर घ्यायचं कुठलं, हमीद घ्यायचं का कला घ्यायचं, लक्षात घ्या. जर समजा आपण राहीचं काम हमीद बरोबर दाखवलं, बघा लक्षात घ्या. आता राहीला बघा 4 व्यक्ती आहेत, कोण, एडल, राही, हमीद आणि कला. ह्याच्यामध्ये बघा राहीने तर एडल बरोबर काम केलं, तर राहिले कोण, राहीला हमीद बरोबर किंवा कला दोघांपैकी एक जणाबरोबर काम करावं लागेल. राही हमीद असेल किंवा राही कला असेल आता काम करणारी व्यक्ती. बर आता ह्याच्यामध्ये जर राहीला जर आपण हमीद बरोबर निवडलं, तर इकडे जर लक्ष दिलं आपण, काय लक्ष दिलं बघा, एडलने बघा कलाने एडल बरोबर काम केलेले, कलाने हमीद बरोबर काम केले. आता कलाला जर व्यक्ती कुठली राहिली असेल तर ती फक्त राही राहिलेली. ठीक आहे बघा. मग समजा आपण जर बघा राही आणि हमीदचं जर काम आपण इकडे बघितलं, राही आणि हमीदची जर जोडी तयार केली, तर दुसरी जोडी आपण तयार कोणाची करणार बघा, राहिली कोण, कला आणि एडल राहिले. आणि कला आणि एडलने बघा, कला आणि एडलने त्याच्या आधीच काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची जोडी त्या निवडू शकत नाहीत. बरोबर आहे की नाही. मग आपण जर बघा राही आणि कलाची जर जोडी निवडली, बघा इथं राही करा, राही आणि कलाची जर जोडी आपण निवडली, तर बघा दुसरी जोडी आपण कोणा निवडू शकतो, तर एडल आणि हमीदची. बघा एडल आणि हमीदची आपण दुसरी जोडी करू शकतो. बरोबर आहे का. एडल आणि एडलने राही बरोबर काम केले, एडलने कला बरोबर काम केले, एडलने हमीद बरोबर काम केलेलं पण नाही. आणि बरोबर बघा एडलचं काम फक्त हमीद बरोबर राहिले आता, आणि कला बघा कलाने हमीद बरोबर काम केले, कलाने एडल बरोबर काम केले. आता कलासाठी फक्त राहिले कोण, राहील. म्हणजे बरोबर कलासाठी राहील गेला आणि एडलसाठी फक्त हमीद राहिला, त्यांची जोडी बरोबर होऊन जाते. त्यामुळे राही बरोबर आता सध्याला जोडी निवडणारा व्यक्ती कोण असेल तर कला येऊ शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर काय असेल आपला 2 असेल, कला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परम्युटेशन कॉम्बिनेशन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे असेल, तर प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांकडून 3 मुलांची निवड करण्याच्या मार्गांची संख्या निवडा. तर 15 मुलांमधून आपल्याला 3 मुलं निवडायचे, तर ते आपण किती प्रकार निवडू शकतो बघा. आता 15 जणांमधनं लक्षात घ्या, बघा 15 मुलांमधनं काय म्हटलंय बघा, तर 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे आहे. ठीक आहे बघा. 15 मधनं दोघांचा विषय संपला, राहिले किती, 13 जण. ठीक आहे बघा.
बरं 13 मध्ये पण काय म्हटले बघा, जर एका विशेष मुलाचा कायम समावेश असेल, म्हणजे बघा हे जे 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती निवडायचे आहेत, त्याच्यामध्ये या 13 मधला एक व्यक्ती फिक्स असणार आहे. त्याच्यामध्ये आपण आदला म्हणजे काय करू शकत नाही. त्याला फिक्स ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. मग याचा अर्थ काय बघा, 13 मधनं एक व्यक्ती आणखी घेणार, राहिले किती 12. मग हे जे काय 2 व्यक्तींचे आपण आदला बदल करू शकतो, तर ते कशामधनं आहे 12 जणांमधनं, बरोबर आहे की नाही? मग ह्या 12 मधनं 2 व्यक्ती आपण किती प्रकार निवडू शकतो ते आपल्याला बघायचं. थोडक्यात काय बघा, 12C2 येणार बघा. हा प्रश्न कसा असतो बघा, कॉम्बिनेशनचा असतो. का? बघा ह्याच्यामध्ये आपण समजा A ला आणि B ला जर निवडलं बघा, A आणि B ला जर निवडलं किंवा त्यांच्या आदला बदल जर केली, B आणि A केली, तरी पण काय फरक पडणार आहे का बघा? समजा ही व्यक्ती C असेल, तर आपण कुठल्या 3 व्यक्ती निवडल्या म्हणणार आहे बघा? A-B-C किंवा A-B-A-C एकच आहे. त्यामुळं हा प्रश्न काय असतो? कॉम्बिनेशनचा असतो. म्हणजे बघा, इथं परम्युटेशनच्या ऐवजी P च्या ऐवजी C येणार. 12C2 म्हणजे काय येते बघा इकडं? 12 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय काय असतं? 2 फॅक्टोरियल आणि 10 फॅक्टोरियल. बघा काय निघते इकडं? 12 गुणिले 11 गुणिले 10 फॅक्टोरियल आणि खाली काय निघेल बघा? 2 गुणिले 10 फॅक्टोरियल. म्हणजेच काय बघा, 10 फॅक्टोरियलला 10 फॅक्टोरियल कॅन्सल. बे एक बे, बे सख्ख 12 म्हणजेच 11 सख्ख 66 प्रकारे आपण निवड करू शकतो. ठीक आहे. उत्तर काय असेल आपला? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा, कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? संदेश गुप्त राखण्यासाठी जितो आणि अलेक्स यांनी पुढील नियमांवर आधारित संकेत प्रणाली तयार केली. बघा, ए ते एम पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णक्रम उलटा गणून झेड ते एन चा समक्रम असणारे अक्षर ठेवायचे. म्हणजे बघा ए होईल झेड. बघा ए ते एम आधी मांडून घ्यायचं. बघा ए ते एम मांडलं इथं आपण काय? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ठीक आहे बघा. ए ते एम काय म्हटले? ए ते एम पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णक्रम उलटा गणून झेड ते एन चा समक्रम असणारे अक्षर ठेवायचे. म्हणजे ए होईल झेड, बी होईल वाय. बघा ए होईल झेड, बी होईल वाय. असे क्रमाने होईल. ठीक आहे बघा. थोडक्यात काय एन ते झेड म्हटले. ठीक आहे बघा. मग एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. म्हणजे बघा एम ला कोड घेतला एन, एल ला ओ, के ला पी याप्रमाणे. ठीक आहे बघा. बरं आता परत काय दिले बघा. परत काय दिले? एन ते झेड या वर्णाक्षरांऐवजी आधी एन ते झेड आपण मांडून घेऊ बघा. एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. काय म्हटले बघा? एन ते झेड या वर्णाक्षरांऐवजी ए ते एम वर्णाक्षरे ठेवायचे. म्हणजे एन होईल ए, ओ होईल बी. बघा एन होईल ए, एन होईल ए, ओ होईल बी. मग आता इथं थोडक्यात एन ते झेड पर्यंत कुठले कोड वापरायचे आपण? तर ए ते एम पासून. ठीक आहे बघा. मग ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम. ठीक आहे बघा मांडले. चला पुढे काय दिले बघा आता? प्रक्रिया ए मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी सर्व वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून. म्हणजे बघा प्रक्रिया ए मधनं जी आपल्याला अक्षरे मिळाली कुठली? खालची लाल कलरची. ठीक आहे बघा. प्रक्रिया ए मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी सर्व वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा 2 अंकी क्रम तिथे ठेवायचा. म्हणजे ए होईल 26. थोडक्यात काय बघा, जर आपण अल्फाबेट म्हणजे झेड पासून जर मोजायला सुरुवात केली, समजा झेड ला जर आपण एक पकडला तर ए ला काय 26 असतो. ठीक आहे बघा. पण ते कोड कशाला द्यायचे? वरती नाही द्यायचे, हे खालच्या अल्फाबेटला द्यायचे. ठीक आहे बघा. थोडक्यात काय ए होईल 26, बी होईल 25. म्हणजे बघा ए काय होईल इथं? ए होईल 26 बघा, बी होईल 25. याप्रमाणे बघा बी होईल 25 बघा, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15 आणि 14. बरोबर. इकडे काय निघेल बघा? झेड ला 1 येईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. ठीक आहे बघा याप्रमाणे. बरं आता काय म्हटले बघा? तर याच प्रणालीवर आधारित ल्यूकवॉर्म या शब्दाचा संकेत निवडा. तर बघा आता ल्यूकवॉर्मला कुठले कुठले कोड निघतील तेवढं काढायचं आपल्याला. बघा एल ला काय कोड दिसते बघा तुम्हाला इकडे? बघा आता बरं आता बघताना बघा हे शब्द कुठले असतात? रेड वाले नाही, हे रेड वाले काय कोड आहेत. वरनं आपल्याला बघा हे वरचे ब्लॅक कलर मध्ये लिहिलेत नाही बीसीडी झेड पर्यंत, त्याला फोकस करायचं. बघा एल चा कोड काय दिसतंय बघा तुम्हाला? एल चा कोड किती आहे? 12 आहे. इथं 12 लिहून टाका. ठीक आहे बघा. चला परत एल चा कोड झाला 12. यू चा कोड काय दिसतोय बघा तुम्हाला? यू चा कोड झाला 19. बघा यू चा कोड इथे 19 लिहून टाका. चला 12, 19 कुठं कुठं दिसतंय बघा? चला 12 इथं आहे, इथं आहे. 12 इथं पण आहे, इथं पण आहे. 19 कुठं कुठं दिसतंय बघा? चला इथे 21 आहे, 21 आहे, इथे 19 आहे, 19 आहे. म्हणजेच काय पहिला आणि 3 नंबरचा ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. ठीक आहे बघा. चला आता के ला काय कोड आहे बघा?
केचा कोड कोड दिसतो आपल्याला, केला बघा इकडे 11 दिसतोय, बरोबर आहे का? केला 11 मांडा इथं, ठीक आहे बघा, केला 11 मांडला, 11 कुठे येऊ बघा. आता 1 आणि 3 नंबर कॅन्सल झाला बघा. 2 आणि 4 मध्ये जर बघितलं आपण बघा, इथं 11 ला 11 आहे, तर 0505 आहे, 17 17 आहे, 01 01 आहे, तर शेवटी 13 13 आहे. फक्त आता सेकंड लास्टचा जो काय आपला अल्फाबेट आहे, कुठलं ह्याच्यामध्ये आर दिसतंय, मग आरचा कोड काय तेवढा चेक करा. तर बाकी सगळे कॉमन निघाले बघा. आर ला कोड काय निघते बघा ह्याच्यामध्ये, आर ला निघते इथं काय 22, आरचा कोड काय असेल बघा 22, म्हणजे इथं बघा 22 निघते, म्हणजे उत्तर काय असेल आपला ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर काय बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, ए सी ई जी आणि आय ही 5 गावे परस्परांशी विभिन्न वाहतूक व्यवस्थांनी जोडलेली आहेत. माहिती अभ्यासून त्या संदर्भातील चुकीचे विधान निवडा. ठीक आहे बघा, काय दिले, ए व सी ही गावे बोट व रेल्वेने जोडलेली आहेत. बघा ए व सी गावे, ए आणि सी गावे कशाने जोडलेली आहेत, बोटीने, बोट आणि रेल्वेने. बर परत पुढे काय दिलेले आहेत बघा, ई व जी ही गावे बस व बोट यांनी जोडलेली आहेत. कुठली, ई व जी गावे. बरं तात्पुरतं आपण ए आणि सी ला धरून जे वाक्य ते सॉल्व्ह करू बघा. हे तात्पुरतं मधलं वाक्य बाजूला ठेवा. आता इथे सी दिसते बघा, सी व आय ही गावे वरून जाणाऱ्या पुलाने जोडलेली असून त्यावरून फक्त 2 चाकी वाहने व पादचाऱ्यांना जाता येते. कुठली, सी व आय ही वाहने पुलाने जोडलेली आहेत. सी आणि आय ही वाहने कशाने जोडलेली आहेत, तर पुलाने जोडलेली आहेत. बरं आता परत काय दिले बघा, ए व ई ही गावे, बर आता इथं ए ला धरून वाक्य बघा, ए व ई ही गावे फक्त बोटीने जोडलेली असून, बा ए आणि ई गावे, ए आणि ई गावे कशाने जोडलेली आहेत, फक्त बोटीने जोडलेली असून. ई व आय ही गावे बस व रेल्वेने जोडलेली आहेत. बघा ई व आय गावे, ई व आय गावे कशाने जोडलेले आहेत, तर बघा बस व रेल्वे, बस आणि रेल्वे. बर आता हे मधलं राहिले बघा आपलं, ई व जी ही गावे बस व बोट यांनी जोडलेली आहेत. बघा ई व जी गावे, ई नंतर काय आले बघा, जी आले, ई व जी गावे बस व बोटीने, बस बरं बोट आणि बसले इकडे जोडलेले आहेत. ठीक आहे बघा. परत काय म्हटले बा आपल्याला, तर माहिती अभ्यासून त्या संदर्भातील चुकीचे विधान निवडा. याचा अर्थ काय बघा, 3 विधानं बरोबर असतील, 1 विधान यातलं चुकीचं असेल. ठीक आहे, चला पहिलं विधान वाचा, काय दिले बघा, कोणालाही वाहतुकीच्या स्वरूपात बदल न करता सी गावाहून आय गावाला जाता येते. बघा सी गावावरून आपल्याला आयला जायचंय, सी कुठे इथे, सी वरून, हा सी, कोणालाही वाहतुकीच्या स्वरूपात बदल न करता सी गावाहून जी गावाला जायचे. बघा सी वरून जी ला जायचे आपल्याला इथं. ठीक आहे बघा, आणि वाहतुकीच्या स्वरूपात बदल न करता जाता येते का बघा, बघा इथून सी पासून ए पर्यंत आपण बघा बोटीने गेलो, ए पासून ई ने आपण बोटीने गेलो, आणि ई पासून जी आपण बोटीने गेलो. याचा अर्थ वाहतुकीमध्ये बदल न करता आपण गेलो का, तर गेलो. पहिलं बरोबर येते. बघा दुसरं काय दिले, जर गावकऱ्याला ए गावातून आय गावाला जायचे असेल, बघा ए गावातून आय गावाला जायचे, पहा या ए गावातून आय गाव कुठे, इथे आय गावाला जर जायचे असेल, ए गावातून आय गावाला जायचे असेल, तर त्याला किंवा तिला ई गावाला भेट देणे टाळता येत नाही. बघा ए पासून जर ए पासून आय ला जर जायचं असेल, तर काय म्हटले बघा, ई गावाला भेट देणे टाळता येत नाही. म्हणजे ए पासून आय ला जाताना तुम्हाला ई वरून जावंच लागणार आहे. नाही बघा, ए पासून आय कडे जाताना आपण बघा ए पासून सी कडे जाऊ शकतो, आणि सी पासून परत आय ने पण जाऊ शकतो, सी पासून आय कडे जाऊ शकतो. त्यामुळे ई कडे कंपल्सरी यावंच असा काही विषय नाही. त्यामुळे 2 नंबर काय ते बघा चुकते. जर गावकऱ्याला ए गावातून आय गावाला जायचे असेल, तर त्याला किंवा तिला ई गावाला भेट देणे टाळता येत नाही, तर टाळता येते. ठीक आहे बघा, चला 3 नंबर काय म्हटले, ई हे गाव 3 गावांशी थेट जोडलेले आहे. बघा ई हे गाव 3 गावांशी जोडलेले आहे का बघा, आय पासून डायरेक्ट जोडले, ए पासून डायरेक्ट जोडले, आणि जी पासून डायरेक्ट जोडले. त्यामुळे 3 नंबर पण बरोबर आहे. 4 नंबर काय दिले बघा, वाहतुकीच्या स्वरूपात बदल न करता जी गावाहून आय गावाला जाता येते. म्हणजे बघा जी पासून जर आय कडे जायचं असेल, जी इथं आहे, आय इथं आहे, आणि वाहतुकीच्या स्वरूपात बदल करायचा नाही. बघा आपण कशाने जाऊ शकतो, जी पासून ई पर्यंत आपण बसने गेलो, आणि ई पासून आय पर्यंत आपण परत बसने जाऊ शकतो. याचा अर्थ 4 नंबरचं काय ते बरोबर येते. आपल्याला चुकीचं विधान कुठलं विचारलं, त्यामुळे उत्तर काय निघालं आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता लॉजिकल रिझनिंग वरचा प्रश्न काय दिले बघा प्रश्नामध्ये, पुढील परिच्छेद वाचून
अधोरेखित विधानातील बघा, अधोरेखित विधानातील संबंधाचे सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवड. कशापासून बघा, हे जे अंडरलाईन केलेल्या लाईन आहेत ना, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायचे. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये, जेव्हा लोकसंख्येची वैशिष्ट्ये स्त्रियांच्या विरोधात फारसा व जराही भेदभाव दाखवत नाहीत, तेव्हा इतर अनेक पद्धतींनी स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत डावलले जाते. ठीक आहे बघा. बघा पहिल्या जरा अंडरलाईन केलेल्या 2 ओळी वाचल्या तर काय दिसते आपल्याला बघा, जेव्हा लोकसंख्येची वैशिष्ट्ये स्त्रियांच्या विरोधात फारसा वा जराही भेदभाव दाखवत नाहीत, तेव्हा इतर अनेक पद्धतीने स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत डावलले जाते. ठीक आहे. आणि बघा पॅराग्राफ वाचताना हा मधला पाठ वाचायचा आपण, पण आपल्याला काय करायचं बघा, उत्तर काढताना हे जे काय अधोरेखित केलेल्या लाईन आहेत त्याच्यावरूनच आपल्याला आधारित आपला निष्कर्ष काढायचा असतो. ठीक आहे बघा. तरी पण बघा आपल्याला या वाक्यासाठी ह्या वाक्याला माहिती पुरेल असं फक्त मधलं वाक्य वाचून घ्या. काय दिले बघा, तर अफगाणिस्तानातील हा एकमेव देश, अफगाणिस्तान हा एकमेव देश असा बघा, जगभरात अफगाणिस्तान हा एकमेव देश असा असावा की जेथे शासन कटाक्षाने मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात सक्रिय आहे, परंतु आशिया, आफ्रिका तसेच लॅटिन अमेरिकेतील बऱ्याच देशांमध्ये मुलींना मुलांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. ठीक आहे बघा. बघा काय जगभरामध्ये काय म्हटले बघा, अफगाणिस्तान हा असा एकमेव देश आहे बरोबर, ज्याच्यामध्ये कटाक्षाने मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. पण पुढे काय म्हटले बघा, आशिया, आफ्रिका आणि तसेच लॅटिन अमेरिकेत सुद्धा आणखी काही देश आहेत की ज्याच्यामध्ये मुलींना कमी प्रमाणामध्ये संधी दिल्या जातात. ठीक आहे बघा. बरं, पण फोकस कुठं करायचा आपल्याला, अधोरेखित लाईनला. बरं, आता एवढं कळलं, ह्याच्यावरून खालची अधोरेखित लाईन वाचा. काय दिले बघा, तसेच स्वतःच्या नैसर्गिक प्रज्ञांना जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यापासून ते त्यांना समूहाच्या सामाजिक कार्यक्रमांना उचित सहभाग घेण्यासाठी मुलींना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांच्या उपलब्धीत अनेक कमतरता आहेत. ठीक आहे बघा. बरं, फोकस आता परत काय करायचं बघा, पहिलं अंडरलाईन केलेलं वाक्य हे अंडरलाईन केलेलं वाक्य एवढंच वाचा आता फक्त. काय दिले बघा, जेव्हा लोकसंख्येची वैशिष्ट्ये स्त्रियांच्या विरोधात फारसा वा जराही भेदभाव दाखवत नाहीत, तेव्हा इतर अनेक पद्धतींनी स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत डावलले जाते. तसेच स्वतःच्या नैसर्गिक प्रज्ञांना जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यापासून ते त्यांना समूहाच्या सामाजिक कार्यक्रमांना उचित सहभाग घेण्यासाठी मुलींना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांच्या उपलब्धीत अनेक कमतरता आहेत. ठीक आहे बघा. बरं, आता ह्याच्यावरून बघा, आता निष्कर्ष वाचा. ठीक आहे बघा. चला काय दिले, पहिल्या विधानात उल्लेखिलेल्या स्त्रियांना कसे वंचित ठेवले जाते हे दुसऱ्या विधानावरून स्पष्ट केले आहे. बघा हे बरोबर वाटते आपल्याला, बरोबर आहे का. चला 2 नंबरला काय दिले बघा, शासनाकडून शालेय शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे अफगाणिस्तानातील स्त्रियांना कशा प्रकारे वाईट भेदभावाला तोंड द्यावे लागते हे दोन्ही विधाने स्पष्ट करतात. तर बघा अफगाणिस्तानचं जे वाक्य नाही आपल्याला ह्या वाक्याचा बघा, ह्या वाक्याचा मधला जो अर्थ जो आहे ना तो समजण्यासाठी हे वाक्य दिलं असतं, पण फोकस कुठं करायचं आपल्याला फक्त अधोरेखित वाक्यानं. अधोरेखित वाक्यामध्ये आपल्याला अफगाणिस्तानचा उल्लेख केलेला नाही, त्याच्यामुळे बघा इथे काय दिले, दोन्ही शासनाकडून शालेय शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे अफगाणिस्तानातील स्त्रियांना कशा प्रकारे वाईट भेदभावाला तोंड द्यावे लागते हे दोन्ही विधाने स्पष्ट करतात. आणि इथं फक्त अफगाणिस्तानाविषयी चाललेलं नाही बघा, अफगाणिस्तानाबरोबर आशिया, आफ्रिका आणि तसेच लॅटिन अमेरिकेतील इतर देशांचा पण उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे जवळजवळ सगळ्या जगातल्या स्त्रियांबद्दल त्यांनी इथं वाक्य वापरलेले. त्यामुळे 2 नंबर काय ते चुकतंय. 3 नंबर बघा, दोन्ही अधोरेखित विधाने काही समाज स्त्रियांना कसे वंचित ठेवतात याचे वर्णन करतात. बघा समाज म्हटलेले इथं. ठीक आहे बघा. बरं, आता परत पुढे काय दिले बघा, स्त्रियांना स्वतःच्या नैसर्गिक प्रज्ञांचा विकास कसा करू दिला जात नाही याचे दोन्ही ही विधाने वर्णन करतात. तर बघा जास्त योग्य कुठलं वाटतंय बघा ह्याच्यामध्ये, बघा सर्वात उचित कुठलं वाटतंय आपल्याला, ऑप्शन नंबर पहिले. त्याच्यामध्ये सगळं झाले. काय पहिल्या विधानात उल्लेखलेल्या स्त्रियांना कसे वंचित ठेवले जाते हे दुसऱ्या विधानात स्पष्ट केले आहे, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता सिटिंग अरेंजमेंट वरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये, माझ्या समोर विविध रंगाच्या 7 खुर्च्या मांडल्या आहेत. पिवळ्या रंगाची बघा 7 खुर्च्या आहेत. चला काय दिले बघा, पिवळ्या रंगाची खुर्ची निळ्या व जांभळ्या खुर्च्यांच्या मध्ये आहे. बघा पिवळ्या रंगाची खुर्ची निळ्या आणि जांभळ्याच्या, पिवळ्या रंगाची खुर्ची निळ्या व जांभळ्या खुर्च्यांच्या मध्ये आहे. जांभळीच्या मध्ये कोण आहे तर पिवळ्या रंगाची आहे. बरं, पिवळीच्या मध्ये कोण आहे, जांभळा आणि निळा. काय दिले, पिवळ्या रंगाची खुर्ची निळ्या व जांभळ्या खुर्च्यांच्या मध्ये आहे. मी असं का मानले बघा, तर बघा इथं पिवळी कुठं आहे बघा, निळ्या आणि जांभळ्याच्या मध्ये आहे. पिवळी निळ्या आणि जांभळीच्या मध्ये आहे, पण पिवळीच्या या साईडला जांभळी आहे का या साईडला निळी आहे ते आपल्याला कन्फर्म माहिती नाही. चला पुढे काय दिले बघा, हिरव्या रंगाची खुर्ची लाल व नारंगी खुर्च्यांच्या मध्ये आहे. बघा हिरव्या रंगाची खुर्ची
बघा हिरव्या रंगाची खुर्ची कुठं आहे, तर रंगाची खुर्ची लाल व नारंगी, लाल आणि नारंगी खुर्च्यांच्या मध्ये आहे. लाल व नारंगी खुर्च्यांच्या मध्ये आहे. पांढऱ्या रंगाची खुर्ची निळ्या खुर्चीच्या बाजूला आहे. बघा पांढऱ्या रंगाची खुर्ची निळ्या खुर्चीच्या बाजूला आहे. निळीच्या बाजूला कोण आहे, तर पांढरी आहे. निळीच्या बाजूला पांढरी आहे. निळीच्या बाजूला पांढरी आहे. बर काय दिले, पांढऱ्या रंगाची खुर्ची निळ्या खुर्चीच्या बाजूला आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या खुर्च्याच्या बाजूला नाही. बघा पांढरी काय म्हटले, बघा पांढरी लाल किंवा जांभळ्या, बघा जांभळ्या तर शेजारी येणार नाही, कारण जांभळी पलीकडे साईडला गेली. बघा पांढरी शेजारी जांभळा तर येणार नाही, बरोबर. फक्त काय कशाला फोकस करायचं आपल्याला, पांढऱ्या रंगाची खुर्ची निळ्या खुर्चीच्या बाजूला आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या तर शेजारी येणारच नाही, पण निळ्याला लालला फोकस करावा लागेल. लाल खुर्च्याच्या बाजूला नाही, म्हणजे पांढरीच्या शेजारी लाल नसणार आहे. पांढरीच्या शेजारी इकडं लाल येणार नाही. पांढरीच्या शेजारी इकडं लाल येणार नाही. ठीक आहे बघा. चला परत, ही माहिती सत्य म्हणून पुढीलपैकी निष्कर्षाचे सर्वात उचित वर्णन निवडा. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये मांडणी कुठं करायची बघा आपल्याला, लाल, हिरवा आणि नारंगी एवढ्या 3 खुर्च्या मांडायच्या, बरोबर आहे का. ठीक आहे बघा. बरं आता हे मधली लाईन प्रोसिजर चालेल, कारण इथं उजवा डावा असा काय त्यांनी उल्लेख केलेला नाही. तात्पुरता आपण ही जी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे कुठली, तर ही आपण तात्पुरता इथे पुसू शकतो. ठीक आहे बघा. फक्त आता आपल्याला काय करायचं इथं, लाल आणि लाल, हिरवे आणि नारंगी ही कुठे येतात ते आपल्याला फक्त बघायचे. बघा शक्यता आता किती निघतात बघा ह्याच्यामध्ये. बघा पहिली शक्यता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा लाल, हिरवी आणि नारंगी खुर्ची मांडायची आपल्याला, बरोबर का नाही. मग ती जांभळीची बघा पहिली शक्यता काय असेल, पहिल्या शक्यतामध्ये बघा, पहिल्या शक्यतामध्ये या तिन्ही खुर्च्या या साईडला येऊ शकतात. कुठं कुठं बघा, लाल इकडे, लाल, हिरवी आणि नारंगी. ठीक आहे बघा, नारंगी बघा, पण जांभळ्या शेजारी नारंगी पण येऊ शकते, नारंगी, हिरवी आणि लाल पण येऊ शकते. बघा दुसरी कंडिशन काय असते इकडं, नारंगी, हिरवी आणि लाल ही अशी पण शक्यता असू शकते. आणि तिसरी शक्यता काय निघते बघा, या तिन्ही खुर्च्या या साईडला पण असू शकतात, फक्त पांढरी शेजारी लाल नाही आली पाहिजे. पण पांढरी शेजारी नारंगी, हिरवी आणि लाल आपण अशी पण मांडू शकतो. बघा नारंगी इथे येऊ शकते, नारंगी, हिरवी आणि लाल, हिरवी आणि लाल. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये पर्याय बघा काय दिल बघा, निळी खुर्ची नेहमीच म्हटल्या पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला असणार. बघा निळी खुर्ची काय म्हटले बघा, नेहमीच पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला असणार आहे का, तर असणार 100%. निळीची आणि पांढरी बघा कशी जरी मांडणी केली आपण तरी पांढरी खुर्ची निळ्याच्याच बाजूला असणार आहे, पहिलं बरोबर आहे. ठीक आहे बघा. चला परत, बरं इथं पर्याय किती बघा, एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर असू शकतात. बी काय दिले बघा, पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला नारंगी खुर्ची असणे शक्य आहे. बघा इथं नेहमीच म्हटलेले, नेहमीच म्हणजे 100% येणार आहे. शक्य म्हणजेच काय बघा, एखाद्या शक्यतामध्ये असू शकतं. काय दिले बघा, पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला नारंगी खुर्ची असणे शक्यता आहे. तर बघा पांढरीच्या बाजूला नारंगी असू शकते का, तर असू शकते. बघा बघा ह्या 3 खुर्च्या जर या साईडला जर मांडल्या आपण, तर त्या नारंगीच्या बाजूला असणे शक्यता आहे. त्यामुळे ब पण बरोबर निघते. सी बघा काय म्हटले, जांभळ्या खुर्चीच्या बाजूला एक तर लाल किंवा नारंगी खुर्ची असणे शक्य आहे. इथं पण बघा शक्यता म्हटलेली. ठीक आहे बघा, पॉसिबिलिटी आहे का, तर बघा तेवढं चेक करायचं. जांभळीच्या बाजूला लाल किंवा नारंगी खुर्ची असणे शक्य आहे का, बघा जांभळीच्या बाजूला लाल पण येऊ शकते, शक्यता आहे, आणि नारंगी पण येऊ शकते, ती पण शक्यता आहे. त्यामुळे सी पण बरोबर निघते. मग इथं काय निघेल बघा, उत्तर आपलं सर्व निष्कर्ष सत्य आहेत, ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले प्रश्नामध्ये, हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. बघा हिवाळी दिवस काय म्हटले बघा, तर हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात, आणि पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा ढगाळ असतात. बघा पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात पावसाळी दिवस. ठीक आहे बा. चला परत काय दिले बा, जर ही दोन विधाने सत्य असतील तर उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. बघा उन्हाळी दिवस हे पावसाळी दिवसांपेक्षा काय म्हटले बघा, जास्त ढगाळ असतात. हे विधान काय असेल बघा, तर बघा उन्हाळी दिवस पावसाळ्यापेक्षा जास्त ढगाळ आहेत का, नाही, तर उन्हाळी दिवस हे पावसाळी दिवसांपेक्षा कमी ढगाळ असतात. त्यामुळे बघा जास्त उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात, हे विधान नेहमीच असत्य असेल. काय असेल, 100% चुकीचे आपण सांगू शकतो, तर ऑप्शन नंबर 2.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा हा पण प्रश्न कशावरती, लॉजिकल रिजनिंग वरती. काय दिले प्रश्नामध्ये, पुढे 5 विधाने दिली आहेत व त्यापुढे विशिष्ट क्रमाने 3 विधाने असलेले पर्याय दिलेले आहेत. सुरुवातीच्या 2 विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा. तर बघा आता काय दिले पर्यायामध्ये आपल्याला यांनी, बघा पर्याय उत्तर काय, CBA, परत इकडे काय CBE, परत बघा ABE आणि BEA. तर ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, पहिले जे 2 वाक्य आहेत C आणि B, हे C आणि B काय करायचे, तर विधान पकडायचे आणि या C आणि B वरनं A हा निष्कर्ष निघतो का तेवढं चेक करायचं. ठीक आहे. बघा इथं नीट दिसत नसेल, इथं पण Cच आहे. तर बघा सुरुवातीला काय करायचं आपण, C आणि B ह्याच्यावरनं A निष्कर्ष बरोबर येते का तेवढं चेक करा. परत C आणि B वरनं A हा निष्कर्ष येतो का तेवढं चेक करा. ठीक आहे. बघा चला पहिला निष्कर्ष बघा, पहिलं वाक्य काय दिले, उच्च दर्जाचे राष्ट्रीय उत्पन्न दर्शवते की प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतात. ठीक आहे. बघा ज्या देशांचं दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम जास्त असतो त्या देशांमध्ये काय म्हटले बघा, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतात. ठीक आहे. बघा बरं आता हे वाक्य वाचलं आपण. चला C नंतर B वाचा लगेच. चला गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी. बघा पहिल्या वाक्यात काय म्हटलंय, जर दरडोई उत्पन्न जर जास्त असेल देशाचं तर त्या देशामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळतात. ठीक आहे. बघा बरं आता B मध्ये काय दिले बघा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी, म्हणजे ह्याच वाक्याला परत काय दिले, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या उर्मीचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. बघा जास्त दरडोई उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये शिक्षणाच्या सुविधा आणि आरोग्य सुविधा चांगल्या मिळतात. आणि परत काय म्हटलंय बघा, शिक्षणाच्या संधी आणि आरोग्य सुविधा ह्याच्यामुळे काय होते, तर त्याचे किंवा तिच्या बघा उर्मीचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. ठीक आहे. एवढं कळलं आपल्याला. आता ह्या C आणि B वरनं A हे निष्कर्ष बरोबर निघते का बघा. हे काय म्हटलंय बघा, त्याला किंवा तिला. बरं निष्कर्षामध्ये एक लक्षात घ्या, निष्कर्षामध्ये कसं असतं, जे विधानात दिले तेच तुमच्या निष्कर्षामध्ये आलं पाहिजे. याच्यामध्ये कुठली एखादं वाक्य जर एक्स्ट्रा आलेलं असेल ना तर ते निष्कर्ष काय असतो, चुकीचा असतो. बघ काय दिले, त्याला किंवा तिला क्षमता विकसित व अभिव्यक्त करण्यासाठी मिळणाऱ्या विविध संधी. बघा विविध संधी म्हटलंय, विविध संधी कुठल्या संधी, तर बघा शैक्षणिक संधी, बघा सुविधा, सुविधा म्हणजे कुठल्या, आरोग्य सुविधा व स्वातंत्र्यावर प्रत्येकाचे व्यक्तिगत साफल्य अवलंबून असते. तर बघा मला ह्याच्यामध्ये सांगा, स्वातंत्र्याचा उल्लेख कुठे केलाय का बघा. पहिले C मध्ये काय म्हटलंय बघा, उच्च दर्जाच्या उत्पन्नामुळे तुम्हाला शिक्षण आणि आरोग्य सुविधा चांगल्या मिळतात आणि शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांमुळे काय होते बघा, तर तुमचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा कुठे उल्लेख केलेला का, तर निष्कर्षामध्ये बघा जे विधानात दिले ते तुमच्या निष्कर्षामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे पहिलं काय ते बघा चुकते. ठीक आहे. बघा सेम तेच आहे बघा, C आणि B आताच वाचलंय आपण, फक्त आता E हा निष्कर्ष बरोबर निघतो बघा, चेक करा. E काय म्हटले बघा, व्यक्तिगत साफल्य तेव्हाच, जिथं बघा च वगैरे हा शब्द वापरलेला असतात, जोर दिलेला असतो ना, तिथे नीट लक्ष द्यायचं बघा, तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला किंवा तिला विविध पर्यायातून क्षमता अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. ठीक आहे. बघा आता बघा C मध्ये काय दिले बघा, दरडोई उत्पन्नामुळे शिक्षण आणि आरोग्य सुविधा चांगल्या मिळतात आणि B काय म्हटले, शैक्षणिक संधी आणि आरोग्यामुळे काय होते, तुमचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. E मध्ये काय म्हटले बघा, व्यक्तिगत साफल्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला किंवा तिला विविध पर्यायातून क्षमता अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये शिक्षणाचा किंवा आरोग्याचा असा काही उल्लेख केलेला आहे का, नाही. जे विधानात दिले ते तुमच्या निष्कर्षामध्ये पाहिजे. त्यामुळे B पण हे 2 नंबरचा पण ऑप्शन काय झाला, चूक झाला. ठीक आहे. बघा आता आपल्याला काय करायचं बघा, AB वरनं E निष्कर्ष चेक करायचा आणि BE वरनं A. बरं ह्याच्यामध्ये बघा दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतोय बघा, B दिसतोय. ठीक आहे. बघा आधी आपण B वाचू. B काय म्हटलंय बघा, बघा आता B वाचा आधी. बघा B काय म्हटलंय बघा, नीट वाचा. गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या उर्मीचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. ठीक आहे. बघा शिक्षणाच्या संधी आणि आरोग्याची सुविधा त्याचा विकास साधायला त्याला सहाय्य देतात, एवढं वाचलं आपण. चला आता B नंतर बघा इथं A दिलाय. A काय म्हटलंय बघा, त्याला किंवा बघा दोन्हीमध्ये बघा लक्षात घ्या, BABE आणि BEA तिन्ही वाक्यच आहेत, सेमच आहेत, बरोबर आहे. फक्त काय आहे इथं A आणि B तुम्हाला विधानात दिले त्याच्यावरनं E निष्कर्ष चेक करायचा आहे आणि इथं B आणि E विधानात दिले त्याच्यावरनं A निष्कर्ष चेक करा. नीट वाचून घ्या. बघा काय दिले बघा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी, आता काय वाचलं आपण बघा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या उर्मेचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. आता A वाचा. हे काय म्हटले बघा, त्याला किंवा तिला क्षमता विकसित व अभिव्यक्त करण्यासाठी
मिळणाऱ्या विविध संधी म्हणजेच काय बघा, तर शैक्षणिक संधी, सुविधा म्हणजेच काय, आरोग्य सुविधा व स्वातंत्र्यावर प्रत्येकाचे व्यक्तिगत साफल्य अवलंबून असते. ठीक आहे बघा. बरं आता ए आणि बी वाचला, ह्याच्यावरनं बघा आता ई काय म्हटले बघा, ईच आहे ना, हा ए बी वरनं ई बघा. व्यक्तिगत साफल्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला किंवा तिला विविध पर्यायातून क्षमता अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. ठीक आहे बघा, वाचलं आपण. बरं आता हे जे बघा, ए बी वरनं ई जास्त बरोबर वाटतंय का बी ई वरनं ए बरोबर वाटते जास्त, बघा नीट लक्षात घ्या बघा. गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या उर्मेचा कमाल विकास साधायला सहाय्य देतात. बी वाचला आपण. आता बघा ह्याच्यामध्ये काय काय दिले, शैक्षणिक संधी आणि आरोग्य सुविधा दिले. बरं आता ई काय म्हणतोय बघा, ई मध्ये काय दिले, व्यक्तिगत साफल्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला किंवा तिला विविध पर्यायातून क्षमता अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. ठीक आहे बघा. बरं आता ही दोन वाक्य वाचले आपण. आता ह्याच्यावरनं ए हा निष्कर्ष बरोबर निघतो का बघा, ह्याच्यामध्ये बघा, त्याला किंवा तिला क्षमता विकसित व अभिव्यक्त करण्यासाठी बघा मिळणाऱ्या विविध संधी म्हणजेच कुठल्या, शैक्षणिक संधी, बघा सुविधा म्हणजेच कुठल्या, आरोग्य सुविधा, आणि व स्वातंत्र्यावर बघा, स्वातंत्र्य म्हणजे बघा इथं काय दिले, अभिव्यक्त करण्यासाठी निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य पण तुमच्या निष्कर्षामध्ये आलेलं आहे. प्रत्येकाचे व्यक्तिगत साफल्य अवलंबून असते. ठीक आहे बघा. म्हणून आपलं उत्तर काय निघते, ऑप्शन नंबर 4 आपल्याला जास्त बरोबर वाटतं. ठीक आहे. बी ई वरनं आपण ए हा निष्कर्ष काढू शकतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.